ऐकायला गर्दी सुद्धा आहे आणि दर्दी सुद्धा आहे, सगळे चांगले असतील तर कार्यक्रमाची मजा आहे, नाही तर काही उपयोग नाही. काही काही हसत नाहीत, बोलत नाही, नुसते अशी बघत येत. हां, तुम्हाला वाटलं गेलं गेलो का काय माहिती. माणसानं हसलं पाहिजे, बोललं पाहिजे. जो खळखून हसतो ते मोकळ्या मनाचा असतो आणि जी जात गालात हसते ती प्युअर आतल्या गटीची असते बघा. हां, त्यामुळे हसलं पाहिजे. काय नाही महाराज. ज्ञान सांगत असताना ज्ञान नावाचा पदार्थ मुळात पचायला जड आहे. सहसा ज्ञान कोणाला पचत नाही. याच्याकरता माणसाकडं ज्ञान असावं, पण ज्ञानाला जोड भक्तीची असावी. ज्ञान भरपूर आहे, पण भक्ती जर नसेल तर काही कामाचं नाही. भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा. बाबा, भक्ती जर नसेल, प्रेम जर नसेल तर हे ज्ञान आमच्या काही कामाचं नाही. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. ज्ञान भरपूर आहे, पण अहंकाराचं आहे. कोड फुटलेल्या माणसाचं गोरपण आहे, कोडियाचे गोरेपण. तैसे अहंकारी ज्ञान महापूर आला की सगळं निघून जातं. महापुरे झाडे जाते आणि तेथे लवाळे वाचते. का लवाळ वाचतं, का लवाळ राहतं, पुढचं कारण नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता. त्याच्याकडं नम्रता आहे. याच्याकरता माणसाकडं ज्ञान असावं. ज्ञानाला जोड कशाची जर असली पाहिजे तर नम्रतेची असली पाहिजे. माणसाकडं प्रेम नावाची गोष्ट असावी. माणसानं बोलत असताना प्रेमानं बोलावं. बरोबर आहे का नाही. माणसाचं तोंड कसं असावं, गोड असावं. माणसाचं तोंड हे गोड असलं पाहिजे. काही काही जण सगळं व्यवस्थित करणार, पण बोलून थोडंसं हिचकिनार महाराज. बरोबर आहे. एका ठिकाणी मी जेवायला गेलो, एवढं सुंदर जेवायला केलं, जेवण वगैरे झालं. हट्ट करून आग्रह करून पोटभर जेव घातलं आणि जेवण झाल्यावर मला म्हणला, कसं काय झालं जेवण. मी म्हणलं एक नंबर. परत मला म्हणला, ह रोज हेच खातोस का. म्हणजे माझ्या घरी मी काय गाजऱ्यागत खातोय का काय, मला काय कळच नाही. हां, हे काय असं कुठं बोलणं असतं का. माणसानं बोलत असताना प्रेमानं बोलावं. बरोबर आहे. आता मला सांगा, मिठाच्या भरणीला कधी मुंग्या लागलेल्या तुम्ही बघितल्यात का. बोला. माना हलवा म्हणजे मला कळलं तुम्ही जागे आहात. मिठाच्या भरणीला मुंग्या लागलेल्या. साखरेला, मिठाच्या भरणीला मुंग्या लागत नाही, साखरेला मुंग्या लागतात. त्याचं कारण मिठाचा गुणधर्म हा खारट आहे, साखरेचा गुणधर्म हा गोड आहे. वाक्य लक्षात ठेवा. आपला जर स्वभाव मिठासारखा जर खारट असेल तर एक जण सुद्धा आपल्या पाठीमागं उभा राहणार नाही. परंतु आपला जर स्वभाव साखरेसारखा जर गोड असेल तर जग आपल्या पाठीमागं लागल्याशिवाय राहणार नाही. माणसानं स्वभाव ठेवत असताना माणसानं साखरेसारखा गोड ठेवावा. माणसानं बोलत असताना माणसानं प्रेमानं बोलावं. काय म्हणले महाराज, मुखी अमृताची वाणी अंदेह देवाचे कारणे. माणसानं बोलत असताना माणसानं प्रेमानं बोललं पाहिजे. पण जगात सगळं बाबा उलट चाललंय. खऱ्याला मरण आहे, हे लक्षात असू द्या. सगळं जर कसं चाललं असेल तर सगळं उलट चाललंय. बरोबर आहे का नाही. हां, म्हणजे थोडक्यात सांगायचं, आपल्या भाषेत जर सांगायचं झालं तर पॅकिंग भारीन माल खिडका अशी गत चाललेली आहे. बरोबर आहे का नाही बाबा. हां हां, महाराज एक गोष्ट लक्षात ठेवा, खरं कितीही चांगलं, खरं कितीही खरं वागावं, पण त्याला मात्र कसं आहे, मरणच आहे. आणि खोट्याचा काय, विजय. माझा एक मित्र आहे बरं का, माझा कोण आहे, मित्र आहे, पण तो चोर आहे. माझा मित्र आहे, चोर आहे, क्लासमेट आहे, आणि सगळे सोबत सांभाळावं लागते. बरोबर आहे का नाही. हां, मित्र आहे माझा, चोर आहे. आणि एके दिवशी आम्ही बसने प्रवास करायलो. बसने एक 4-6 महिन्या अगोदरची गोष्ट असं बसने प्रवास करायलो. आणि बसनं प्रवास करत असताना मला म्हणला, ते बघा आता पुढच्या माणसाच्या गळ्यामध्ये जे रुमाल आहे ना, तो मी रुमाल कसा हाणतो बघा. आता इकडं लक्ष द्या. मामा तो रुमाल बघ, मामा 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 रुमाल घ्या इकडे, फेका. हां, आता हे बघा, हा मामाचा रुमाल आहे. काय मामाचं लग्न झालंय का. हा, झालंय का. नाही उगाच मी मामा मामा म्हणायचो. इकडं लक्ष द्या. नाही तसं काही काळजी करू नका. तिथं कानिपनाथ गड नाव आहे, मी गडावर बसलेलो आहे, मला काही लग्न बिग्न करायचं नाही. इकडं लक्ष द्या. हां, नाही तर पुन्हा मामा म्हणले वगैरे रिकामं गुतवायचं मला. ऐका. हां हां, काय हा रुमाल आहे. आता सरळ सामान्य माणसं आहे आपण सगळेजण. गळ्यात रुमाल घ्यायचं म्हणलं तर कसा घेतो, कसा बोला की, असा रुमाल घेतो. बरोबर आहे का नाही. आता बसमध्ये एका माणसाच्या असाच एक खांद्यावरती रुमाल होता. बसमध्ये गर्दी होती, बसमध्ये वरती चढत होतो. त्यावेळेस मला म्हणला, ते बघा आता त्या पुढच्या माणसाच्या गळ्यामध्ये रुमाल आहे म्हणला. आता मी रुमाल कसा हाणतो, मी म्हणलं गप, कशाला मार खायचे धंदे करतो म्हणलं. संध्याकाळी कीर्तन आहे म्हणलं, राहू देऊ गं. नाही म्हणला, त्याला मेळ सुद्धा लागून देत नाही, फक्त तू माझ्याकडे लक्ष दे, मी रुमाल कसा चोरतो. म्हणलं चालतंय.
त्यानं खिशातली टाचन पिन काढली. काय केलं? खिशातली टाचन पिन काढली. आता सर माणसाच्या असा खांद्यावर रुमाल होता, असं ठेवलेला त्यानं. आता ह्यानं खिशातली टाचन पिन काढली आणि त्यानं टाचन पिन अगोदर अशी त्याच्या शर्टाला लावली, स्वतःच्या शर्टाला लावली आणि रुमालात अडकली. कळतंय ना? स्वतःच्या अगोदर शर्टला लावली, शर्टला, आणि रुमालात अडकिली. आणि रुमालात अडकिली आणि ते असं वाकलं. जसं वाकलं तशी ती टाचन पिनीला रुमाल गुतून खाली आला. जसा खाली आला तसा त्यांनी खांद्यावर टाकला आणि हे वर गेलं. ह्यानं माग जोपर्यंत बसमध्ये जातोय तोपर्यंत बघितलं नाही. बसमध्ये चढलं आणि त्यांनी मागं बघितलं. मागं बघितल्यावर ह्याच्या गळ्यात त्याला रुमाल दिसला. रुमाल ह्याच्या गळ्यात दिसला, पण डायरेक्ट कसं काय म्हणावं की माझाच रुमाल आहे? म्हणावं कसं काय डायरेक्ट? म्हणता येणार आहे का? म्हणता येणार नाही ना, हा माझाच रुमाल आहे म्हणून. ते काय म्हणला? हा म्हणला, आज असा तुमच्यासारखा रुमाल होता म्हणला माझा, आत्ता बसमध्ये चढता चढता कोणीतरी हाणला म्हणला. असला तुमच्यासारखाच रुमाल होता म्हणला, आत्ता चढता चढता कोणीतरी हाणला. हे काय म्हणलं माहिती का? लोक लय बेमान निघाले, त्याच्यामुळं टाचन पिन लावून हिंडावं लागतंय बाग. काय करायचे सांगा बरं? याशी गत झाली. म्हणजे खऱ्याला मरणच आहे महाराज, हे लक्षात ठेवा. तुम्ही एखाद्याला 500 रुपये 1000 रुपये उसने देऊन बघा. 500 रुपये एखाद्याला उगाच उसने द्यायचे. ते उगं म्हणला का मला 500 रुपयाची गरज आहे, देऊन टाकायचे. वापस कधी देणार? 2 दिवसात देतो की वापस. हां, ह्याचं फक्त म्हणणं असते 2 दिवसात वापस देतो. त्याला 8 दिवसानं फोन लावायचा, म्हणायचं हॅलो बोल, कुठं आहे? घरी आहे. कसं काय? बरं आहे का? हो बरं आहे. तेवढं 500चं निवेदन. हॅलो हॅलो हॅलो, रेंजमध्ये आवाज आहे ना? हॅलो, हा आता येतो का आवाज? हो येतोय. कुठं आहे? घरीच आहे का? हो. आईची तब्येत कशी आहे? बरी. बरं ऐक ना, ते 500 घेतलेले. हॅलो हॅलो हॅलो, रेंजमध्ये रे, आवाज आहे ना? हॅलो, बरं कुठं आहे? आई घरीच आहे. कसं चाललंय? तब्येत वगैरे मस्त आहे सगळं. बरं ऐक ना, हा बोल, तेवढं 500 रुपये दिले. हॅलो हॅलो. बघा असं असतंय का नाही? हां बोला की, खरं आहे का नाही? हां, इकडं लक्ष द्या. काही नाही महाराज, म्हणजे खऱ्याला मरणच आहे. इकडं लक्ष द्या. मी सांगत होतो, माझा विषय हा चाललेला होता, माझा मुद्दा हा चालला होता. काय चाललं होतं आपलं? माझ्या ध्यानात राहत नाही बघा. काय का? हां, वा बाबासाठी एकदा टाळ्या वाजवा. वा, चाणक्ष माणसं ऐकायला गर्दी सुद्धा आहे आणि दर्दी सुद्धा आहे. सगळे चांगले असतील तर कार्यक्रमाची मजा आहे, नाही तर काही उपयोग नाही. काही हसत नाहीत, बोलत नाही, नुसते अशी बघत येतो. हां, तुम्हाला वाटलं गेलो का? काय माहिती, माणसानं हसलं पाहिजे, बोललं पाहिजे. जो खळखळून हसतो ते मोकळ्या मनाचा असतो, आणि जी जात गालात हसते ती प्युअर आतल्या गटीची असते बघा. हां, त्यामुळे हसलं पाहिजे. काय नाही महाराज, असे पुढं बसणार. एका कीर्तनात एक जण पुढं बसला, कीर्तन चालू झाल्यापासून मला नुसतं असो. मला वाटलं बाबाचा लयच अभ्यास आहे, सगळं कीर्तन बाबाकडे बघून केलं. आणि कीर्तन झाल्यावर कार्यकर्त्याला विचारलं, म्हणलं का हो, माझ्यासमोर जे बाबा बसलेले होते त्यांचा लयच अभ्यास दिसतोय. लोक म्हणले ते बहिरे होते, त्यांना ऐकूच येत नव्हतं. बघा, मी बाहेरकडेच बघून कीर्तन केलं. आता काय करायचं? ह्याच्याकरता ऐकणारे सगळे चांगले असले पाहिजे. काही हसत नाहीत, बोलत नाहीत. काही कायला हसण्यासाठी 500-500 इंजेक्शन आहेत हसण्यासाठी. बरं, इंजेक्शन दिले हसा ना, ते हसत नाही, ते नुसतं कणत नाही. आज जरा मोकळ्या मनानं कवा जाशील म्हणून सांगता येणार नाही. आला एखादा कोरोनासारखा रोग, याला काय करता येतं? याच्याकरता माणसानं आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे. हे आयुष्य जे आहे ना, आयुष्य पुन्हा पुन्हा नाही. खरं सांगा, आनंद कीर्तनात येतं का घरी आहे? बोला. कीर्तन झालं की घरी जायचं, अंगावर गोधडी घ्यायची, गोधडीत म्हणायचं हा इठाला जमन का? बायका म्हणते आणि कीर्तन ऐकू काय वायर ढिले झाले का? काय माहिती. चोप नाही. सगळा आनंद जर कुठं असेल तर इथंच असेल. चोपदार थोडंसं समोर या पुढे या. काय अडचण नाही, काय घाबरू नका. हां, इकडं लक्ष द्या. मंडपात आनंद आहे का घरात आनंद आहे? संसारात मजा आहे का परमार्थात मजा आहे? हा, परमार्थात. घरी मजा आहे का इथं मजा आहे? कीर्तन झाले कुठं जाणार आहेत? सगळ्याची हीच अवस्था आहे. बरोबर आहे का नाही? खरं आहे का नाही? संसार आहे म्हणून करायचा आहे. भगवंताचं नामचिंतन तुम्ही आम्ही करत नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. पण आनंद जर कुठं असेल तर आनंद इथंच आहे. बरं, फक्त आनंद घेत असताना आनंद पचला बी पाहिजे, हे लक्षात ठेवा. आनंद पचत नाही काय कायला. आमच्या गावात एक 80 वर्षाच्या आजीला 10 लाखाची लॉटरी लागली. आजी 80 वर्षाच्या, लॉटरी 10 लाखाची. बँकेचे मॅनेजर म्हणले डायरेक्ट आजीला सांगता आजी मरत्या का? तर लॉटरी 10 लाखाची ना आजी 80 वर्षाच्यात. म्हणे काळजी करू नका. गावच्या कोतवालाकडे गेले. गावचा कोतवाल हुशार. कोतवाल आजीकडे
केला ना आजीला सांगितलं म्हणे का आजी जर तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करता? आजी म्हणल्या लागूच शकत नाही. कोतवाल म्हणला योगायोगानं जर लागलाच तुमचा नंबर तर? आजी म्हणल्या बाबा आतापर्यंत लॉटरी लागली नाही, 70-80 वर्ष झाली, लॉटरी लागणच कशी? कोतवाल म्हणला आजी जर चुकून हुकून लागलाच तुमचा नंबर तर काय करता? आजी बिले हुशार होत्या. आजी काय म्हणल्या माहिती का, बाबा मला जर 10 लाखाची लॉटरी लागलीच तर त्यातले 5 लाख तुला, कोतवालच मिळाला बघा. पचला का आनंद? नाही, आनंद पचण्यासाठी सुद्धा काय लागते ना, तर ताकद लागते. हा जो आनंद आहे, आनंद ताकदीशिवाय पचत नाही. इकडे लक्ष द्या. ज्ञान पार्वती माताला सांगितलं पण ज्ञान काय पचलं नाही, फार जड गेलं. ऐका, आणि ज्ञान ऐकत असताना पार्वती मातेला काय लागली? काय लागली? हां, जशी तुम्हाला लागायली. हां, नाही लागायली ना? हां हां, इकडं लक्ष द्या. झोप लागली, झोप पार्वती माताला. ज्ञान सांगत होते भगवान शंकर, पण ज्ञान ऐकायचं होतं कोणाला? पार्वती माताला. त्यांना झोप आली, तो झोपेत पार्वती माता. लक्ष द्या. वा, नाही बरोबर आहे त्यांचं. पार्वती माताला झोप लागली होती ना. ऐका, त्यांनी ऍक्शन करून सांगितलं महाराज. हा, त्यांना जांभळी आली. पार्वती माताला जशी झोप लागली तशी त्यांना जांभळी आली. हा, ऐका, ज्ञान ऐकायचं होतं विष्णूला. सूक्ष्म रूप धारण केलं विष्णूनं, माशाच्या पोटात प्रवेश केला. माशाच्या पोटामध्ये प्रवेश केला. शंकर ज्ञान सांगत होते, पार्वती माता झोपलेल्या होत्या आणि विष्णू ज्ञान ऐकत होते. ज्ञान सांगून झालं आणि पार्वती मातेला बघितलं भगवान शंकरानं पार्वती मातेकडं. पार्वतीला तो झोप लागलेली, मग ज्ञान कोण ऐकत होतं? हुंकारा 2 तास देत कोण होतं? पार्वती तर झोपली. बघितलं शंकरानं, म्हणे ज्ञान विष्णूनं नेलंय बाबा. आता विष्णूला बी सहज मिळालं, अहंकार झाला. सूक्ष्मरूप धारण करून जसे माशाच्या पोटात गेले होते तसं बाहेर येता येत होतं, पण अहंकार झाला आणि माशाचं पोट फाडलं आणि बाहेर आले. ज्या माशाचं पोट फाडलं तो मासा विचार करत होता, माझं पोट फाडणारा कोण आहे? मासा पोहत 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 पंढरपूरमध्ये चंद्रभागेमध्ये आला आणि माशानं बघितलं पांडुरंगाला. जसं पांडुरंगाला बघितलं तसं मासा म्हणला, तूच आहेस का माझं पोट फाडणारा? जीच माशानं उडी हाणली ती पांडुरंगाच्या कानात. त्याचं नाव मकर कुंडले. लक्ष देऊ नका, हा झालेला इतका पराक्रम आहे. म्हणे ज्ञान कोणाकडं जर गेलं असेल तर हे विष्णूकडे गेले. हे चक्रवर्ती बघा, पुन्हा हे कोणाकडं असेल तर हे सगळं पंढरीच्या पांडुरंगाकडंच आलेलं आहे. याच्याकरता उगा येड्यासारखं करायचं नाही, मी इकडं जातो आणि तिकडं जातो आणि हे करतो आणि ते करतो, काही नाही. बरेच जण म्हणतात म्या काशी केली, म्या काशी केली. तू काशी करतो कशाला? इथं पंढरपूरला जा ना. काशीहून आलं की म्हणतात मी बशीत चहा घेत नाही, बुटात घे बघ जमतंय का? काय काही नियम पाळणार? मी 10व्याचं खात नाही आणि 13व्याचं खात नाही. तू पागल आहे? तुला काय अक्कल आहे का? इथं जायचं कोणाकडं असेल तर त्या पांडुरंगाकडे जावं, बाकी दुसरीकडे जाण्याची काय गरज आहे? ह्या देवाकडे गेले काय, त्या देवाकडे गेले काय? कुठल्याही देवाकडे घ्या. सगळे देव जर कुठले असतील तर एकच आहे. मी म्हणत नाही ह्या देवाकडे जा आणि त्या देवाकडे जा, ह्या देवाकडे नाही गेलं पाहिजे, त्या देवाकडे गेलं. अरे तुम्हाला कोणत्या देवाकडे जायचे तर जा, फक्त देव एकच आपलासा करावा आणि त्या देवाकडे जावं. इथं बसलेल्यापैकी काशीला कोण कोण गेलेले? हातवर करा पटकन. वा, बरेच जण काशीला गेलेले. कसे गेलता तुम्ही? नेमकी टूर वगैरे काढली होती का? बरं बरं. काशीला जात असताना नियम असा शास्त्रात, स्वतःच्या आई वडिलाला घरी ठेवून नवरा बायकोनं कधीच काशीला जायचं नाही. लक्षात ठेवा. काशीला तुम्ही कशा पद्धतीने गेलात मला काय माहित नाही, पण ऐका, स्वतःच्या आई वडिलाला घरी ठेवून नवरा बायकोनं कधीच काशीला जायचं नाही. पुरावा आहे, माय बाप केवळ काशी आणि त्याने न जावे तीर्थाशी. काशीला जात असताना स्वतःच्या आई वडिलाला घरी ठेवून नवरा बायकोनं कधीच काशीला जायचं नाही, हा शास्त्रात नियम आहे. पण मला सांगा, पंढरपूरला जायचंय तिथं कुठल्या प्रकारचा नियम आहे का? बोला. आहे? तिथं एक बायको नाही, तिथं 2 बायका जरी घेऊन गेला तर काही हरकत नाही. फक्त असल्या तर घेऊन जा, नाही तर उगा म्हणतात महाराज म्हणला 2 बायका घेऊन जा, असल्या तर घेऊन जा. इकडं लक्ष द्या. पंढरपूरला जायचे काही नियम नाही, काशीला जायचे बाबा शास्त्रामध्ये नियम आहे. ऐका, विष्णूकडं ज्ञान गेलं, कळालं, सहज मिळालंय अहंकाराचं. ज्याचं घेतलंय त्याची त्याला देऊन टाकावं. विष्णूकडून हे सगळं ज्ञान परत गहिनीकडं.
गहिनीनाथांनी आता हे ज्ञान कोणाला दिलं ऐका बरं. परत हे संप्रदायाचं ज्ञान कसं तुमच्याकडे आलं हे मी तुम्हाला सांगतोय ऐका. गहिनीनाथांकडं ज्ञान दिलं हे, पण गहिनीनाथांनी आता ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत असताना ज्ञानोबाराय, सोपान काका, निवृत्तीनाथ आणि मुक्ताई ते गहिनीनं 2 रूपं धारण केले. एक म्हणजे ओरिजिनल जे होतं ते गहिनीचं, आणि दुसरं रूप धारण केलं ते म्हणजे वाघाचं. गहिनी गुफेमध्ये बसले आणि वाघाचं जे रूप धारण केलं होते सोपान काका, ज्ञानोबाराय, मुक्ताई सगळे सोडले आणि गहिनी रूपे वाघ कोणाच्या पाठीमागं लागला? बोला, कोणाच्या? निवृत्तीनाथांच्या पाठीमागं तो गहिनी रूपी वाघ काहीच करत नव्हता, नुसता भेडवायचा. भेडवीत त्या निवृत्तीनाथाला त्या वाघानं कुठं आणलं? गुफेमध्ये. कुठं? जिथं गहिनी बसलेले होते तिथं. निवृत्तीनाथ त्या गुफेमध्ये आले की निवृत्तीनाथांनी सगळं ज्ञान आपलं गहिनीनाथांनी सगळं ज्ञान कोणाला दिलं? निवृत्तीनाथांना. आता निवृत्तीनाथांना ज्ञान दिलं, पण निवृत्तीनाथांनी स्वतःपाशी ठेवलं नाही. ज्ञानदेवा सार माऊली ज्ञानोबारांना देऊन टाकलं. आता ज्ञानोबारांनी हे ज्ञान स्वतःपाशी ठेवलं नाही. ज्ञानोबारांनी हे ज्ञान हरिपाठाच्या माध्यमामधून, चांगदेव 65, अमृतानुभव, ज्ञानेश्वरी असं याच्या माध्यमामधून हे सगळं ज्ञान तुम्हाला आम्हाला देऊन टाकलं. सर्वांना हे ज्ञान आलं. आता वारकरी संप्रदायाचं हे ज्ञान कोणाकडं जर असेल तर हे ज्ञान सगळं तुमच्या आमच्याकडं आलं. पण तरी बी हे सगळे एका संप्रदायाचे तुम्ही आम्ही आहोत, तरी आज सुद्धा भांडणं चालली होत. आम्ही उभ्या गंधाचे आणि आम्ही आडव्या गंधाचे. पण महाराज सांगतात हरी हरा भेद नाही नका करू वाद. आड जर काय असेल तर फक्त एक वेळ अंटी आड आहे. हारी आणि हारा काय आड आहे? फक्त बघा काय आड आहे? फक्त एक वेलांटी आड आहे. ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा भेदभाव करू नका. या संप्रदायाचे तुम्ही आम्ही सर्वजण मंडळी आहोत. म्हणे महाराज आलो आम्ही या वारकरी संप्रदायामध्ये, पण आमचा सगळ्यांचा हट्ट जर कशासाठी असेल तर त्या भगवंतासाठी आहे, त्या देवाला प्राप्त करून घेण्यासाठी आहे. आणि आमच्या जीवनामधलं दुःख बाजूला काढून आमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती व्हावी याच्याकरता आम्ही एवढा हट्ट करतोय. काहीतरी आम्हाला सोपं साधन सांगा. सांगितलं जगद्गुरु तुकोबारायांनी एक सोपं साधन. काय साधन महाराजांनी सांगितलं तर त्याची वर्णनात्मक स्तुती आजच्या अभंगाच्या